श्री स्वामी समर्थ. सद्गुरू परमपूज्य मोरेदादा, सद्गुरू परमपूज्य गुरुमौली यांच्या चरणी त्रिवार वंदन करून स्वामी आई या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. स्वामींनी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण कराव्यात. हाती घेतलेले पूर्ण कार्य तुमचे लवकरात लवकर पूर्ण व्हावे. चांगले कार्य तुमचे लवकरात लवकर पूर्ण व्हावे ही स्वामीचरणी आपण प्रार्थना करूया. बघा, आपण जे अनुभव काल शेअर केला होता त्याला तुमचा खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे. भरपूर जणांनी पाहिला. मला अपेक्षा नव्हती, परंतु खूप जणांनी खूप छान प्रकारे पाहिलेलं आहे. परंतु शेअर मात्र खूप जणांनी कमी केलं आहे. त्यामुळे तिथे थोडंसं हालचाल वाढवा. तर बघा, चांगलं कार्य करताना आपल्याला काहीच लाज बाळगायची गरज नाही आहे, कारण आपण काही वाईट करत नाही, अनुभव शेअर करतो आहे. आणि मी तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे एखाद्या अनुभवातून कोणाचा जर प्रश्न सुटणार असेल तर त्यातून वाईट कोणाचाच होणार नाही आहे. बऱ्याचशा गोष्टी आपण इकडे तिकडे बोलतो, त्यापेक्षा जर एक अनुभव शेअर करून बघा ना, नक्कीच त्या ताईंना जर गरज असेल किंवा त्या दादांना जर गरज असेल. आज प्रत्येक घरामध्ये कोणी नाही कोणी काही ना काही कारणानुसार दुःखी आहे. तर त्यांना जर यावरून जर उपाय मिळाला असेल तर नक्कीच आपल्याला आशीर्वाद मिळतील आणि स्वामींची सेवासुद्धा नकळत आपल्या हातून घडणार आहे. तर आजसुद्धा आपण असाच एक सुंदर अनुभव ऐकणार आहोत. तो म्हणजे नाशिकच्या गीता विकास बर्डे या ताईचा आहे. त्या ताई जसं म्हणतात, आपण जसं वाचलं की त्यांच्या घरी जे आहे ते बघा, काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं म्हणतात. तर असं का बरं म्हटलं ताईंनी? काय त्यांच्यावर मोठं संकट आलं होतं आणि कसं स्वामींनी त्यांना संकटातून वाचवलं? बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या आयुष्यात पुढं काय घडणार आहे हे आपल्यापेक्षा स्वामींना माहिती असतं जास्त. त्यामुळे ते आपल्याला कधी संकट छोटे-छोटे आणून आधी मजबूत करतात, की जर मोठं एखादं संकट आलं तर तू अचानक डगमगू नको. छोटे-छोटे संकट तू खूप पार पाडली, हे सुद्धा माझ्या कृपेने तू पार पाडशील आणि सुखरूप निघशील बाहेर, असं ते सुचवत असतात. आणि बऱ्याचशा सेवासुद्धा आपल्याला सुचवत असतात इतरांद्वारे. फक्त आपल्याला ते कळून घेता आलं पाहिजे. आणि हे केव्हा होईल? ज्यावेळेला आपण त्यांच्या रेग्युलर सेवेत असू किंवा त्यांचे चांगले कार्य इतरांपर्यंत पोहोचू, तर नक्कीच आपल्याला साठी सुद्धा कोणीतरी चांगले कार्य करायला लगेच आपल्यापर्यंत पोहोचत असतं. अशा एक नाही बरेचसे अनुभव आपल्याला रोज जरी सांगतो म्हटलं तरी संपणार नाहीत, एवढे अनुभव आहेत. आणि हे अनुभव काय आपण जोडून नाही सांगत आहे. तर बघा, मासिकांमध्ये सुद्धा भरपूर अनुभव असतात. त्यातलेच मी काही मोजके निवडक मला जे आवडले ते अनुभव तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा मी नक्की प्रयत्न करते. आणि मासिकामध्ये माहितीसुद्धा खूप छान असते, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर आज आपण जो अनुभव ऐकणार आहे तो आता सुरुवात करूया. तर ताई सांगतात की स्वामी महाराजांच्या कृपेने स्वयंपाक गॅसच्या स्फोटातून त्यांचे कसे सहकुटुंब सुखरूप वाचले याबद्दल ते सांगत आहेत. तर ताई सांगतात, ज्यावेळेला ते नाशिक येथील सिंहनगर सेवा केंद्रातील सेवेकरी होत्या आणि जवळपास 1-1.5 वर्षापासून त्यांची नित्य सेवा चालू राहायची. त्या दोन्ही मुलींना केंद्रात घेऊन जायच्या आणि संध्याकाळच्या आरतीला हजर राहायच्या. असा नेहमीचा त्यांचा नित्यक्रम चालू असायचा. केंद्रातील कोणतेही सण असो, उत्सव असो, दत्त जयंती असलं, सप्ताह असला किंवा स्वामी पुण्यतिथीचा सप्ताह असला, तर त्यावेळेला तर त्या अक्षरशः दिवसभर सुद्धा तिथे राहून त्या सेवा करायच्या. एवढी त्या सेवेमध्ये लीन राहायच्या. शक्य होईल तेव्हा मुलींना जास्तीत जास्त पण घेऊन जायच्या. असाच पुण्यतिथीचा सप्ताह काळाचा 3रा दिवस होता. त्या दिवशी चंडीयाग होता. त्या दिवशी जे आहे ते सोमवार होता आणि त्या दिवशी त्यांच्या मुली आणि त्या दोघी पण 5 वाजेपर्यंत केंद्रातच होत्या. म्हणजे पूर्ण चंडीयाग केला, बाकीचे जे काही प्रहर केला आणि हे सगळं असं करत-करत त्यांना 5 वाजेपर्यंत केंद्रातच राहिल्या. चंडीयाग असल्यामुळे दुर्गा सप्तशतीचे सामुदायिक पाठसुद्धा केले आणि त्यानंतर त्या घरी गेल्या. मग त्यांना असं वाटलं की चला आता थोडा वेळ आराम करूया, म्हणून त्या पलंगावर लेटल्या. आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची होती, पण काय माहीत त्यांचे आज डोळेच उघडत नव्हते. ज्या लेटल्या ना, त्यांना असं वाटलं की झोपूनच राहावं. जणू काही काळझोप त्यांना बोलावत होती जसं काय. पण लहान मुलींना भूक लागली म्हणून तिने काय केलं की आईला म्हटलं, "आई, आपण काहीतरी स्वयंपाक कर ना, मला भूक लागली." पण आई म्हणाली, ताई म्हणाल्या, "मला आज खूप कंटाळा येतोय, काय माहीत, तू काय कर, जा बाजूला आणि थोडेसे पाव आणि वडे घेऊन ये आणि ते खाऊया आपण." मग मुलींनी तसंच केलं. पटकन गेली आणि पाववडे घेतले आणि त्या दिवशी रात्री त्यांनी काही स्वयंपाकच केला नाही. ते तसेच तेवढ्यावरच झोपून गेल्या आणि रात्री त्या तशाच झोपून गेल्या तिघी पण. रात्री झोपण्याच्या अगोदर मात्र त्यांच्या मुलींना काय बुद्धी सुचली काय माहीत, तिने काय केलं की देवाजवळचा जो एक नंदादीप राहायचा, जो नेहमी देवात राहायचा, तो तिने विझवून टाकला आणि सगळेजण झोपून गेले. मग ते बाकीचे सर्वजण रात्री झोपले असता अचानकपणे स्वयंपाकाचा जो गॅस आहे त्यांचा लीक झाला. अचानक कसं काय झाला काय माहीत आणि रेग्युलेटरची जी नळी असते जणू काही निघून फवारा मारल्यासारखा सर्व वायू घरभर पसरला. तरीही ते गाढ झोपेतच होते. त्यांना ना वास आला, कोणाला खोकला नाही आला, काहीच नाही. अगदी खूप गाढ झोपलेले होते आणि तो एवढा वास भयंकर होता की तो शेजाऱ्यांना जायला लागला आणि शेजारी एकदम त्यांना असं वाटलं की हा वास कुठून येतोय?
एकदम त्यांना लक्षात आल्यानंतर ते त्यांच्या घराच्या बाहेर जमा झाले आणि त्यांनी दार ठोठवायला चालू करून दिलं. परंतु घरातून तर काही रिस्पॉन्स येत नव्हता, कारण सगळेजण अगदी गाढ झोपले होते, जसं काही त्यांची काळ जवळ आलेलाच होता अशा प्रकारे. मग सगळ्यांनी घाई केली आणि दरवाजे आणि खिडक्या दोन्ही वाजवायला जोरजोरात कोणी आवाज देते, कोणी खिडक्या दरवाजे वाजवते आणि त्यांना आवाज देतो. मग काय माहीत त्या ताईंना थोडंसं अगदी असं वाटलं की काहीतरी आवाज येतो आणि जाग आली. परंतु जाग आल्यानंतर त्यांनाही कळेना की कुठून आवाज येतो नेमका, आणि म्हणून मग त्यांनी घाईघाईमध्ये एकदम दरवाजा उघडला. लाईट वगैरे काहीच लावला नाही. त्यानंतर सगळे त्यांना बोलले की तुम्हाला अशी कशी झोप लागली? एवढा तुमच्या घरातून गॅसचा वास येतोय. काही जर झालं असतं तर काय केलं असतं तुम्ही? आणि खरंच उठल्यानंतर मग तर पटापट सगळ्यांना बाहेर काढलं, दरवाजे खिडक्या उघडल्या आणि तो वायू बाहेर काढून दिला. ही खरं तर महाराजांचीच कृपा होती की त्यांनी काहीच होऊ दिलं नाही. जर अचानक मी त्या ठिकाणी नुसतं ट्यूबलाईटचं एक बटन जरी दाबलं असतं तरी काय झालं असतं, हे विचार करण्याच्या पलीकडे होतं, आणि तिथेच आम्ही सगळेजण थंडगार होऊन पडलो. परंतु महाराजांच्या कृपेने एवढी सेवेत जर असताना ते कसे काय केसाला सुद्धा धक्का लागू देतील, एवढं आहे ना. आणि मनोमन आम्ही सगळ्यांनी स्वामींची खूप खूप धन्यवाद केले. आणि बघा, स्वामींच्या सेवेचा एवढा फरक असतो. त्यांना माहिती असतं की आपल्या आयुष्यात काय येणार आहे, काय नाही. त्यानुसार ते आपल्याला सेवेत सुद्धा लावतात आणि आपल्याकडून सेवासुद्धा तेवढ्या करून घेत असतात. बऱ्याच वेळा काय होतं की आपण काही गोष्टींचा संकल्प करतो आणि मागताना बऱ्याचशा गोष्टी मागतो आणि मग म्हणतो की आपलं हेही नाही झालं, तेही नाही झालं. करताना तुम्ही एकनिष्ठपणे जर एखादी गोष्ट केली तर तिच्या मागे लागा. बघा, बरोबर स्वामी करून घेतात. कधीतरी काय होतं की एक छोटीशी गोष्ट जरी आपल्याला पाहिजे असली तरीसुद्धा ती पटकन मिळून जाते, किंवा छोट्याशा सेवेने खूप मोठेले कामंसुद्धा अगदी सहज होतात. परंतु काही-काही छोटीच कामं जी असतात तीसुद्धा आपली खूप मोठी सेवा करूनसुद्धा होत नाही. तर असं का होतं? तर त्यावेळेसुद्धा काय होतं की आपलं जे आहे ते कुठेतरी सेवा ही महाराज शिल्लक ठेवत असतात. त्यांना माहिती असतं की आपलं काय पुढं आपल्याला काय द्यायचं आहे, किती द्यायचं आहे, आपल्यापेक्षा त्यांना कळतं. आज आपल्याला किती दिलं तर आपण कसं राहू हे त्यांना माहिती असतं. त्यामुळे काही-काही वेळा ते आपली सेवासुद्धा शिल्लक ठेवत असतात. त्यामुळे सेवा झाल्यानंतर सुद्धा तुम्ही हे वाक्य नक्की महाराजांना बोला, की "महाराज, झालेली सेवा तुमच्याच्याने आपण करते." कारण आपल्यामध्ये एवढी ताकद नाही आहे, की आपण जी सेवा करतो त्याची ऊर्जा आपण जपून ठेवू. त्यामुळे लगेच झाल्यानंतर ती महाराजांना अर्पण करायची. त्यांच्याजवळ जी जमा सेवा असणार आहे ती आपल्याला संकटकाळी नक्कीच ते आणून देतात, उपलब्ध करून देतात. आणि बघा, ताईंवर काळ हा खूप जोरात आला होता. म्हणजे अक्षरशः त्यांना काहीच माहिती नव्हतं. परंतु त्यांनी शेजाऱ्यांच्या रूपात येऊन बरोबर त्यांना सुखरूप बाहेर काढलं. आणि त्या अगोदर जवळपास 1 ते 1.5 वर्ष त्या ताई म्हणतात, जसं आम्ही भरपूर सेवा करत होतो. हे एवढं मोठं संकट त्यांना दूर करायचं होतं म्हणून त्यांना सेवेत घेतलं होतं. आणि बघा, आपल्यापेक्षा मुलांची सेवा ही खूप निष्पाप असते. बऱ्याच वेळा आपण तरी एक सेवा करतो आणि 10 प्रश्न महाराजांसमोर वाटतो, किंवा महाराज माझं असं होऊ द्या, महाराज माझं तसं होऊ द्या, मी असं करेल, तसं करू. परंतु लेकरांची सेवा ही खूप निरागस असते आणि ती सेवा ही महाराजांना खूप प्रिय असते. त्यामुळे शक्य होईल तेवढं कुटुंबातील प्रत्येकाने महाराजांना ॲटलीस्ट मुजरा तरी करायला लावा. ती सवय ठेवा. बघा, आपल्या लेकरांवर कोणतंही संकट येणार नाही, किंवा महाराजांना म्हणायची सुद्धा गरज पडणार नाही, की महाराज याच्याकडे लक्ष द्या, त्याच्याकडे द्या. तुम्हाला जर महाराजांना काही मागायचं असेलच केंद्रात जाऊन, तर महाराजांना म्हणा, "महाराज, माझ्या कुटुंबांना सेवेत घ्या." कारण जर त्यांना सेवेत घेतलं तर तुम्हाला त्यांच्याबद्दल काहीच मागण्याची गरज नाही. महाराज बरोबर त्यांना मार्गदर्शन करतात. सगळ्यांनी जास्तीत जास्त सेवा करत राहा आणि आपले अनुभव तुम्हाला कसे वाटतात ते सुद्धा नक्की सांगत राहा. तुम्हाला जर काही अनुभव असतील सांगायचे तर ते सुद्धा नक्की शेअर करा. आपण ते सुद्धा असे तुमच्या नावासहित सगळ्यांना सांगू. कदाचित तुमचा अनुभव इतरांपर्यंत पोहोचला तर त्यालासुद्धा मदत होऊ शकते. आणि जास्तीत जास्त जे आहे ते लोकांनी केंद्रामध्ये जे काही आपले मासिक असतात ते सुद्धा घेण्याचा प्रयत्न करा. बघा, आजच्या काळाला काय झालं की आपल्याला काय वाचायचं, काय नाही असं होतं बऱ्याच वेळा. परंतु केंद्रामध्ये जे मासिक मिळतात त्यातून आपल्याला जे आहे ते बरेचसे अनुभवसुद्धा मिळतात. काही मंत्रसुद्धा त्यामध्ये असतात जेणेकरून आपल्या काही अडचणींवर ते लगेच लागू होतात. आणि काही-काही जण जे असतात त्यांना मन मोकळेपणे बोलता येत नाही. अशांना जरी तुम्ही हे मासिक गिफ्ट म्हणून दिलं तरीसुद्धा काय माहीत, त्यांची जर अडचण त्या मासिकातील मंत्र जर त्यांच्या उपयोगात येणार असेल आणि त्यांची अडचण दूर होणार असेल तर ती सुद्धा एक प्रकारची स्वामी सेवा होईलच ना. त्यामुळे नक्की प्रयत्न करा जास्तीत जास्त सगळ्यांनी. आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर व्हिडिओ हा पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा अशा सुंदर अनुभवाबद्दल. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय.